कामती गणात तृप्तीताई खरे यांचा घराघरात प्रचार. विद्या कोळकूर यांना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा. कामती पंचायत समिती गणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे. या गणाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती विद्या विजयकुमार कोळकूर यांच्या प्रचारासाठी आमदार राजाभाऊ खरे यांच्या सौभाग्यवती तृप्तीताई खरे थेट मैदानात उतरले असून घराघरात भेटीगाठी घेत आहेत. तृप्तीताईंनी नागरिकांशी संवाद साधत विद्या कोळकूर यांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या डोर टू डोर प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने भेटीत सहभागी होत असून कामती गणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे विद्या कोळकूर यांच्या प्रचार मोहिमेला आणखी बळ मिळाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पहा, सौ तृप्तीताई खरे नागरिकांना नेमकं काय मार्गदर्शन करत आहेत, हा आमचा खास ग्राउंड रिपोर्ट. आता जे वातावरण आहे मतदानाचं, आपल्याला शांत बसणंही योग्य नाही. आपल्याला दादाचे विचार पुढे न्यायचे आहे. त्यांनी केव्हा कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. हसून खेळून त्यांनी प्रत्येकाचे प्रश्न ऐकलेले आहेत आणि त्याच्यावर त्यांनी त्याचं काय असेल ते मार्गदर्शन पण केलेलं आहे. आता सध्या फार जड अंतकरणाने आम्ही हे प्रचार यात्रा करत आहोत. माझी आपल्या सगळ्याच विनंती आहे की ते खालच्या थराचं हे राजकारण चाललेलं आहे. मी माझ्या बालपणी जे राजकारण बघत होते, सुडाचं राजकारण कोणी केलं नव्हतं. एवढे दिग्गज नेते होऊन गेले. आमचे आजोबा जे होते त्यावेळेस त्यांच्या मित्रमंडळीमध्ये बसले तर शरद पवारांना शर्या बोलायचे, म्हणजे एका मित्राला बोलल्यासारखा उपचार असायचा. आणि सुशील कुमार शिंदे हे पोलीस खात्यात असल्यामुळे आमचं बालपण पोलीस खात्यात गेलेले. माझ्या आजोबांना ते प्रश्न बोलवत होते. म्हणजे एक मैत्रीपूर्ण वातावरण होतं. जर ती माणसं भेटत नसली तरी त्यांना एकेरी ह्याच्यामध्ये आपली वयस्कर मंडळी बोलत होती. असं राजकारण होतं पहिलं. पण आताचं राजकारण खूप खालच्या थराला गेलेलं आहे. जनतेचं कोणाला काही पडलेलं नाही. जो माणूस एखाद्या गरीब जनतेचं म्हणजे भलं करत असेल, त्यांना मदत करत असेल, त्यांची कामं करत असेल, त्यांना न्याय मिळवून देत असेल, तर त्याचा कसा पाय ओढायचा हे प्रकार सगळ्यात चाललेले आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना विनंती आहे, या सगळ्यातून आपल्याला आपला विकास करायचा आहे. मंडळी तर नेते मंडळी तुम्हाला मदत करता येतच, पण तुमची सगळ्यांची साथ आम्हाला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी तुमचं बहुमूल्य मत, तुमच्या नातेवाईकांचं ज्या ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये सगळीकडे आपले नातेवाईक विखरलेले असतात, तुम्ही सगळ्यांना सांगा की आपल्याने मत त्यावेळेस अजितदादांच्या घड्याळाला द्यायचं आहे. आपल्याला भारतीय जनता पार्टीला मत जाऊ द्यायची नाही आहे. कारण की पुन्हा म्हणतात ना, गेलेले दिवस परत आपण पाठी आणू. जर आपण सगळ्याला निवडून आणलं तर आपला विकास होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की अश्विनीताई पाटील आहेत झेडपीसाठी, जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी विजयताई कोळकर आहेत. तर तुम्ही तुमचं बहुमूल्य मत या दोघींना द्या आणि तुमचा सर्वांगीण विकास करून घ्या. माझी आपणास एवढी विनंती.